काय? तुम्हालाही प्रश्न पडला ना, की मी इथे काय करते? सगळं सांगते. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रांजली स्नेहा सुनील. तर मी आज आली आहे एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक बघायला. त्याचबरोबर मी प्रशांत सर आणि कविता मॅम या दोघांसोबतही संवाद साधणार आहे. तर या संवादात काय गप्पा-गोष्टी होत आहेत, काय नवीन किस्से पाहायला मिळत आहेत, काय नवीन किस्से तुम्ही ऐकणार आहात, हे जर बघायचं असेल तर सोबत राहा. हॅलो, कसे आहात तुम्ही दोघं? उत्तम. मी तर मस्त आहे. तुला दिसतोच आहे. मी पण एकदम मजेत. आज प्रयोग आहे, तर अजून पण तुमच्या मनात अशी भीती वाटते का, की प्रयोग चालू होणार आहे, किती माणसं येणार आहेत, काय म्हणजे काय घडणार आहे, अशी भीती वाटते अजून पण? किती माणसं येणार आहेत हा प्रश्न खरं तर तू प्रशांतला विचारणं अत्यंत चुकीचं आहे. मध्ये मी एक काहीतरी असंच रील बघितलं होतं. त्याच्यात लिहिलं होतं की बेटावर जरी प्रयोग लावला तरी प्रशांत दामलेच्या नाटकाला लोकं येतील. हो. नाही पण इतके प्रयोग झालेले असले तरी भीती ही असते की आजचा प्रयोग कसा होईल. भीतीपेक्षा उत्सुकता असते की तो प्रयोग आपलं जे ठरलंय त्याप्रमाणे होतोय ना, हं. सगळे लाफ्टर्स चोख येतील ना, तर त्याची थोडीशी काय म्हणू धाकधूक असते. सर तुम्ही काय सांगाल? खरं सांगू का आता 825च्या पुढे आम्ही गेलेलो आहोत. हं. बरोबर. तर आपल्याकडे जे आहे ते राखायचं आणि जे नाही ते मिळवायचं असा तो प्रकार आहे. कारण प्रयोग आहे. इट्स एक्सपेरिमेंट. हं. आत्तापर्यंत आम्हाला आमच्या या नाटकात जेवढे लाफ्टर्स आहेत ते राखायचेत. आणि जे ज्या जागा बरं डेफिनेटली प्रत्येक प्रयोगाला काही ना काहीतरी नवीन सापडतच असते. रिएक्शन सापडते किंवा एखादा पंच सापडतो. मग ते महत्त्वाचं आहे. जे आहे ते राखायचं आहे हां. आणि जे अजून मिळवायचं ते मिळवायचा प्रयत्न करायचा आहे. नक्कीच. तुम्हा दोघांची ना केमिस्ट्री आम्ही नेहमीच पाहतो. असं स्पेसिफिक काही कारण आहे का, की तुम्हा दोघांना एकमेकांसोबत काम करायला आवडतंय? आमच्या दोघात एक साम्य हेच आहे, की आम्हाला नाटकात काम करायला आवडतं. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आम्ही एवढे प्रयोग असं आम्ही कधी म्हटलेलं नाही. एवढेच प्रयोग हो. असं आम्ही दोघेही म्हणतो. आम्हाला इथे रंगभूमीवर काम करायला दोघांनाही हं. खूप जास्त आम्ही असे बागडतो. मुळात आवडतं करायला हं. आणि जे आवडीचं काम आहे, ते करायला आपण कितीही वेळ काम करू शकतो, नाही का? बरोबर. आणि मला असं नेहमी वाटतं, की एखादं चांगलं नाटक मिळणं हे अवघड असतं, बरोबर? हं. तर मग एखादं चांगलं नाटक मिळालं ना, की त्याचे जास्तीत जास्त प्रयोग व्हावे. म्हणजे निर्माता म्हणून तर ह्याला वाटत असेलच, पण इव्हन प्रमुख भूमिकेत सुद्धा त्याला वाटत असतं आणि मलाही ते वाटत असतं. हं. नुसतीच म्हणजे जे काही आपलं काम आहे, कारण जे आपण काम मिळवतो, ते इतक्या मेहनतीने मिळत असतं, एखादं छान. हं. मग आता ही भट्टी जमली हे गणित जमलंय, तर ह्याचे मॅक्सिमम प्रयोग करावेत असं मला वाटतं. तर ही मला वाटतं कॉमन आहे आमच्या दोघांमध्ये. नाही आणि हे साधारण कसं आहे, आपण पॉप्युलेशन बघता, हं. महाराष्ट्राची पॉप्युलेशन 12.5 कोटी, 13 कोटी आहे. हं. त्यातील 10% जरी आपण नाट्यप्रेमी असं म्हटलं, तरी 1.5 कोटी, पावणे 2 कोटी झाले. तर तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एखादं चांगलं नाटक असेल, तर ते रन करत राहणं, ते हं. लोकांपर्यंत पोहोचवणं, जास्तीत जास्त मराठी लोकांना हे मराठी नाटक बघता यावं, यासाठी प्रयत्न करत राहणं, हे महत्त्वाचं असतं. आणि डेफिनेटली लोकही जेव्हा एन्जॉय करतात, तेव्हा आम्ही एन्जॉय करतो आणि बरोबर. आम्ही एन्जॉय करतो, तेव्हा लोकं एन्जॉय करतात. म्हणजे मधली ती छोटी लाईन जी असते ना, ती लाईन लवकरात लवकर पुसली कशी जाईल, असं आम्ही प्रत्येक प्रयोगाला आम्ही प्रयत्न करत असतो. आणि या नाटकात ही खालीच ऑडियन्समध्येच जाऊन बोलते. त्यामुळे ती लाईन पहिल्या वाक्यापासूनच पुसली गेलेली असते. बरोबर. आणि जसं ह्या नाटकाला रिपीट ऑडियन्स आहे ना, हं. तसं ह्या नाटकाला असाही येणारा प्रेक्षक आहे, की आम्ही ना आत्तापर्यंत नाटक नव्हतं पाहिलं, पण पहिल्यांदा नाटक हे बघितलं आणि आवडलं. तर एखाद्या नाटकामध्ये जर ती ताकद असेल, की हं. आपण फक्त आमच्या नाटकासाठीच नाही, तर काय म्हणू थिएटरमध्ये प्रेक्षक खेचून आणण्याची ताकद असेल, हो. तर मग त्या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग नको का व्हायला? म्हणजे रिपीट ऑडियन्स आहे, इतके प्रयोग झालेत. पण ज्या प्रेक्षकांनी नाटक बघितलं नाही, त्यांना नाटक म्हणजे काय खरं तर बऱ्याच जणांना माहीत नसतं, हं. की अच्छा नाटक करता म्हणजे अच्छा इतके प्रयोग होतात का? परदेशी पण करता आणि गावी पण वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी पण करता. असा प्रश्न पडतो अनेक मराठी लोकांना सुद्धा. तर मग त्या सगळ्यांनी आपल्या नाटकाला यावं आणि एकदा मला खात्री आहे, की एकदा एखादा प्रेक्षक ह्या थिएटरमध्ये आला, की आमचं नाटक बघण्यासाठी म्हणून जरी आला, तर यापुढे तो बाकीची नाटकं पण बघेल आणि मग तसा प्रेक्षक वर्ग तयार होईल. तर ते करण्याची जर ताकद एखाद्या नाटकात असेल, तर ते आपण मॅक्सिमम त्याचे प्रयोग केले पाहिजे. म्हणजे नक्कीच. नवीन नवीन रसिक प्रेक्षक जोडला जाणं, हं. हे अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणजे ही म्हणाली त्याप्रमाणे आम्ही आज पहिल्यांदाच नाटक बघतोय, अशी बघणारे रसिक प्रेक्षक सुद्धा आहे. नाटक म्हणून ते पहिल्यांदा बघतात. आजही आहेत ते. हो. तर हे असे पहिल्यांदा बघणारे प्रेक्षक एकदा ते जोडले गेले, नाटकाला मजा येते, असं एकदा हां. त्याच्या ह्याच्यात बसलं, तर ते डेफिनेटली पुढच्या सगळ्या नाटकांना येत राहतात. त्यामुळे
चांगल्या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग होणं महत्त्वाचं आहे. नक्कीच. आता मला ह्यामध्ये एक प्रश्न विचारायला आवडेल, की मी इथे ऑडियन्स म्हणून आता आहे, की सर जसे आम्हाला स्टेजवर दिसतात, तसे ते बॅक स्टेजही आहेत का? मस्तीखोर, खट्याळ म्हणजे असे एवढा वेळच मस्करी नसतो अगं करणारे? त्याच्याकडे. मस्तीखोर, खट्याळ-बिट्याळपणा करायला तेवढा तो बिझी असतो. एक तर म्हणजे म्हटलं तसं तो निर्माता सुद्धा आहे, हं. नाट्य परिषदेचा अध्यक्ष सुद्धा आहे. अनेक गोष्टी तो करत असतो. त्यामुळे जेव्हा वेळ असेल तेव्हा अधून-मधून असतो तो, पण जनरली तो त्याच्या त्याच्या कामात असतो आणि आम्ही त्याला तसं असं राहू देतो. कारण आम्ही अनेकदा त्याला म्हणतो, "काय हे? तू काय आमच्याबरोबर येतच नाहीस?" किंवा बाहेर गावी फिरायला जातो तेव्हा. पण मग आमच्या लक्षात येतं, की हा माणूस एक इथे कन्सिस्टंटली हे सगळं करतोय. म्हणून आमचे सगळे परदेश दौरे किंवा काही नाटकाचे जे प्रयोग होतात, अनेक वेगवेगळ्या नाटकाचे त्याचे हां. जे बाकीचे प्रोडक्शन्स आहेत त्याच्यामुळे होतात. तर आम्ही त्याला ते करू देतो. आम्ही शक्यतो त्याला त्याच्यामध्ये ते कधीतरी म्हणतो, की "चला काहीतरी मजा मस्ती म्हणून ये काहीतरी." सर तुम्ही काय सांगाल, की तुम्हाला कामात बिझी राहायला आवडतं, की तुम्हाला पण असं वाटतं कधीतरी, की नाही, निर्माता झाल्यापासून जरा गडबड झालेली आहे. नुसता कलाकार होतो. त्यावेळी काही एवढं काही टेन्शन नव्हतं. पण निर्माता झाल्यापासून थोडंसं मला कामाचा लोड पण वाढलेला आहे. त्यामुळे मी बाहेरगावी सुद्धा गेल्यानंतर सकाळी पोहोचल्यानंतर मी माझी माझी कामं सकाळचा जो पहिला रतीब असतो, हां. तो सकाळचा रतीब टाकल्यानंतर मी थोडा मोकळा होतो. काय आहे, सकाळी पेरलं की संध्याकाळी उगवतं असं मला बरोबर. गेल्या काही वर्षात कळलेलं आहे. त्यामुळे सकाळी जर पेरलं नाही तर संध्याकाळी त्याचे रिझल्ट्स मिळत नाहीत. त्यामुळे सकाळची वेळ माझ्यासाठी खूप महत्त्वाची असते. हं. आणि मग त्यानंतर मला थकायला झालेलं असतं. मग कंटाळा आलेला असतो. मग जेवतो आणि मग झोपतो मग मी. आणि संध्याकाळी उठून परत काम करतो. मग रात्री प्रयोग करतो. असं असतं. बापरे! तुम्ही दोघंही मिळून एका दिवसात 3-3 प्रयोगही केलेले आहेत. मी तर त्यांनी असं 5 केलेत आणि मी 4 केलेत. दोघांनी मी दोघांनी 5 केले, त्यांनी 4 केले. हां, एका दिवशी त्याचा विक्रम होता. हं. त्याच्यामध्ये प्रशांतनी एका दिवशी 5 प्रयोग केले होते. त्यापैकी माझे 4 होते. त्यामुळे अरे! आणि एरवी म्हणजे आत्ता मी शक्यतो करत नाही 3 प्रयोग. ह्याही नाटकाचे केलेत 3 प्रयोग. हं. पण 3 केलेत म्हणजे दिवसाला 3 प्रयोग. पण शक्यतो आम्ही 3 प्रयोग तसे करत नाही आत्ता. प्रशांतला म्हटलं तर खरं प्रशांत आत्ताही करू शकेल. त्याला थांबवतात सगळे. "नको, नको काय गरज नाही आता प्रशांत करायची." म्हणून तो करत नाही. सर असं थांबवतात मग असं अडकल्यासारखं होतं? नाही, नाही. मी पण म्हणजे थांबलो की मी पुढचं काम माझ्या हातात असतंच ना. त्यामुळे नाही, बेसिकली येथे स्टेजवर काम करताना ना एक तर 100% कॉन्सन्ट्रेशन लागतं. हं. त्यामुळे डोक्यात दुसरं काही काम असता कामा नये. त्यामुळे मी इथे मला बरोबर. खूप रिलॅक्स असतो मी स्टेजवर. हं. कारण डायलॉग विसरणं वगैरे जरी विसरलं तरी ही मंडळी आहेत सांभाळायला. विसरत नाही मी. पण विसरलो तरी सांभाळायला ही आहेत. पण बाहेर विसरलो तर सांभाळायला कोण नाहीये. बरोबर. त्यामुळे बाहेरचं काम माझ्यासाठी सध्या जास्त महत्त्वाचं आहे. आणि प्रशांतचं हे एक वाक्य मी कायम सांगत असते प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये. तो असं अनेकदा म्हणजे आता एकदा पहिला म्हणाला होता इंटरव्ह्यू घेताना, की खूप कामं करत होता असं प्रोडक्शनची आणि काही लोकं भेटायला आली होती आणि फोन आणि हे आणि ते सगळं झाली. थर्ड बेल झाली आणि तो म्हणला, चला आता मज्जा करूया. आता काही काम-बीम काही नाही." आणि असं म्हणून मज्जा करायला एंट्री घेऊया असं म्हणणारा हा नट आहे. त्यामुळे त्याला ते हे 3 तास हे त्याच्यासाठी रिलॅक्सेशन आहे असं मला वाटतं. आणि असे कलाकार खूप क्वचित आता हो. आहेत नाटकाच्या जर्नीमध्ये वगैरे. तर असं कधी झालंय का एका दिवसात 3 वेगळ्या-वेगळ्या नाटकाचे किंवा 4 वेगवेगळ्या नाटकाचे प्रयोग केले आणि पहिल्या नाटकाचं वाक्य मी तिसऱ्या नाटकात बोललोय, असं कधी झालंय का? नाही, नाही. सगळे कॅरेक्टर्स वेगळी असतात. हं. नाटकाचा विषय वेगळा असतो. त्यामुळे फार-फार तर नाव नावामध्ये गोंधळ होऊ शकतो. पण हां. बाकी डायलॉग्समध्ये गोंधळ होत नाही. म्हणजे हिला मनीच्या ऐवजी मी अजून दुसरा कुठल्यातरी नाटकाचं नाव हाक हां. मारू शकतो. असं चूक होऊ शकते. जी केलेली आहे मी. नाही अशातला भाग नाही. पण ती पण सांभाळून घेतात. हां, पण वाक्यांमध्ये असा पूर्ण सीनच चुकीचा म्हटलंय किंवा असं असं नाही होत. असं नाही होऊ शकत. नाही. बरं तुम्ही दोघांनी ना अनेक नाटकं केली आहेत, तर तुमच्याकडे असं किस्स्यांचं अख्खं भांडार असेल, तर असं बॅकस्टेजचा एखादा किस्सा आहे का? तो शेअर करू शकता? किस्स्यांच्या बाबतीत ही बाब आहे. ही सगळं लक्षात ठेवते. माझ्याकडे किस्से-बिस्से लक्षात ठेवत नाही. माझं काम आहे तारखा लक्षात अच्छा, ठेवणं. अच्छा. हे माझं काम आहे. किस्से लक्षात ठेवण्याचं काम हिचं आहे. किस्से असं म्हणून तू माझ्याकडे बॉल सरकवलायस. पण मला आता खरं सांगू का एकदम असं ऑफ हँड काही किस्सा असा आठवत नाहीये. अं, काय सांगू आता? मला आठवत असलेला किस्सा असा आहे, की पाहुणा नावाचं एक नाटक होतं अरे बापरे! फारच आणि मोठं. आम्ही पाहुणा आम्ही मला वाटतं चिपळूण का कुठेतरी प्रयोग करत होतो हं. आणि तिथे छान तो सेट असा मस्त लागला होता आणि सीन सुरू असताना घराचा सेट होता. ते अख्खं घर खाली आलं होतं. अहो. हां, म्हणजे ते ते होऊ शकतं. म्हणजे नाटकात काही होऊ शकतं. बापरे! त्याच नाटकामध्ये मी असं पाहुणा पाहुण्याच्या वेळी मी कोल्हापुरात शूटिंग करायचो हं. आणि रात्री कोकणात जाऊन मी प्रयोग करायचो. तर मी रात्री प्रयोग करून मी पहाटे 5, 5:30, 6ला
कोल्हापुरात हं. पोचायचो. 7 ते 2 शिफ्ट करायचो. 2 वाजता निघायचो. कोकणात जायचो, प्रयोग करायचो. असे मी 5-6 दिवस केले. आणि तो पाहुण्याचाच दौरा होता आणि एका पाहुण्याच्या दौरा म्हणजे एका प्रयोगामध्ये राजापूर का कुठेतरी तिथे मी झोपतो. म्हणजे झोपलेलं दाखवलेलं आहे मी. ते मी आणि मग उषा नाडकर येऊन मला उठवते, "चल उठ रे पाहुण्या उठ रे," असं करते. मी घोरत होतो. लिटरली मी घोरत होतो आणि अरे देवा! हे पोरगं झोपलं इथेच. असं करून उषा उठ! असं करून तिने मला उठवलं. प्रयोगात उठवलं तुला? प्रयोगात उठवलं. गाढ झोपलो होतो मी, शांत एकदम. कारण तो एक 3, 3.5, 4 मिनिटाचा त्यांचा सीन होता. जी झोप लागली डाराडून मस्त झोपलो. सुखद झोप हो. सेटवरची. हे बघ एकंदरीत ना मला असं वाटतं आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे कलाकारांना वी आर ब्लेस्ड विथ स्लीप. कधी हो. अशी हुकमी झोप असते आमच्यासाठी. कारण आमच्या वेळा अशा सगळ्या काही अनियमित असतात ना. बॅलन्स हां, झोप बॅलन्स असते खूप. हां. हं. म्हणजे पेंडिंग झोप म्हणतो ना आपण. हां. पेंडिंग खूप खूप झोप असते. मी शिकायला म्हणजे आता हा सोफा हा जोडला ना, हं. हा जोडला की याचा सोफा होईल ना. हो. हां, मग तिथे पण मी झोपू शकतो. किंवा आता वेळ आहे, थोडा वेळ आहे. एक आपल्याला 2 प्रयोगाच्या मध्ये एक 20 मिनिटाचा ब्रेक आहे. त्यात काही नाही. ओके 20 मिनिटं डोळे मिटले की गाढ झोपतो हां. म्हणजे असं काही नाही की अशी थोडीशी झोप लागली नाही वगैरे असं काही आमचं होत नाही. छान. आणि स्वप्न गुड. वगैरे फारशी पडत नाहीत. हो, खरंच. कारण आम्ही जागे असताना इतकी स्वप्न बघतो. हो. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, की कलाकार त्यांच्या स्वप्नांच्या दुनियेत जगत असतात फार वेळ. नाही, नाही. जागेपणी आम्ही स्वप्नांच्या दुनियेतच असतो. हां. हां, तेच. झोपेत आम्ही छान झोपतो गाढ. गाढ. तेव्हा झोपेत. स्वप्नांच्या भानगडीत पडत नाही. छी, छी, छी. सरांचे 13,333 एवढे नाटकाचे प्रयोग किंवा पूर्ण झालेले आता आहेत. वाढले. आता 13,400 कितीतरी. 432, हां, मी 31. त्याला तेच कालच म्हटलं, काल हं. प्रयोगाची अनाउन्समेंट झाल्यानंतर म्हटलं, "अरे प्रशांत आता 13,500 येतील रे. आता झालंच की तुझं परत एक आणखीन एक टप्पा मग येईलच इतक्यात." मग तो पण सेलिब्रेट करणार? माहित नाही. डिपेंड्स. 13,500 झाले. आता 13,500 करायचं. 14,000 कर ना. आता नको जरा. जरा जाऊ दे, पुढे जाऊ दे. गाडी पुढे जाऊ दे. बरं ह्या सगळ्याच्या दरम्यानमध्ये आता तुम्ही जरी मनाने तरुण असला तरी आपलं शरीर आपल्याला कधीतरी सांगतं की आता आपण दमत चाललोय. संकर्षण दादाचा एक किस्सा होता की संकर्ष दादा सरांना भेटायला आलेला त्यांच्या नाटकाच्या प्रयोगात म्हणजे विंगेत भेटलेला आणि सर तिथून आले आणि सर म्हणाले दमायला होतं रे आता. तर त्याला ते एवढं म्हणजे हिट झालं की आम्ही ज्यांना लहानपणापासून बघतोय तेच आता असे म्हणतात तर आपण काय करायचं? सो त्याबद्दल काय नाही, नाही. सांगाल? त्याने मला विचारलं, की "सर आता 3 प्रयोग नाही का करत?" म्हटलं, "नाही रे, दमायला होतं काही-काही वेळेस. जपायला पाहिजे आता स्वतःला." हं. म्हणून मी जरा प्रयोग संख्या कमी केलेली आहे. मी पूर्वी 50 प्रयोग करायचो, आता मी कमी करतो. पण म्हणजे पण तरी सुद्धा संख्या म्हणजे या वयाच्या टप्प्यावर सुद्धा इतके प्रयोग करत राहणं, हे सुद्धा काही खूप कमी मोठी नाहीये आणि गोष्ट हे आहे. सुद्धा खूप जणांना जमतं अशातला भाग नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं हो, आपलं वय वाढतं त्याप्रमाणे आपल्याला ते जाणवतं, की हो दमायला होतं. पण तरी सुद्धा त्या मानाने आम्ही आमच्या वयाच्या मानाने चांगलं काम करत आहोत. खूप चांगलं काम नाही, करताय. माझ्या मते झोप हा एकमेव औषध आहे. झोप व्यवस्थित असेल ना, तर तुम्ही किती काम करू शकता. झोप उत्तम पाहिजे, करेक्ट पाहिजे. हं. झोप चांगली असेल की आणि चांगले विचार. बरं या सगळ्यात ना अजून एक चर्चेचा विषय ठरलाय ते म्हणजे सोशल मीडियावर तुमच्या व्हायरल होणाऱ्या रील्स आणि नाटकाच्या प्रमोशनसाठी रील्स करणं, ते वेगवेगळ्या गाण्यांवर नाचणं हे कोणी नाही करत प्रमोशनसाठी ते तुम्ही स्टार्ट केलंय तर त्याबद्दल काय सांगाल? नाही मला हे एक मुद्दामून सांगायचं आहे, की बघ ना, म्हणजे सोशल मीडियाचा वापर हं. करायचा, नाही करायचा. मी काय, प्रशांत काय, आम्ही सोशल मीडिया फ्रेंडली नाही होत अजून. तेवढं बरोबर. काही आम्हाला माहिती पण नाही. बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या कळतही नाहीत. पण आज 800 काय 25 प्रयोग झाल्यानंतर सुद्धा एखाद्या सुपरस्टारला, एखाद्या निर्मात्याला हे वाटू शकतं, की आता आणखीन काय कमी केलं, की आपलं प्रयोग म्हणजे खरं तर झालेत ना 825 हात हो. वर करून चला झाले प्रयोग खूप झाले, असं नाही म्हणत आहे तो. तो म्हणतोय आणखीन काय करता येईल? बरोबर. आणखीन काय करता येईल, की आपल्याला अजून तरुण वर्ग आणता येईल? हो. आणखीन काय करता येईल म्हणजे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचता येईल? ही ही जी जिद्द आहे ना, हं. तर ती शिकण्याजोगी आहे. म्हणजे आज बरेच तरुण निर्माते, तरुण कलाकार निर्माते होतायत किंवा कामं करतायत. पण नाटक कसं चालवावं? नाटकाचे प्रयोग कसे करायचे? प्रेक्षकांपर्यंत कसं असं पोहोचायचं? पोचायचं. ह्याचं एक काय म्हणू एक जिवंत उदाहरण आहे. उदाहरण. ते त्यांनी त्यांच्याकडनं शिकावं, की बघ ना, इतक्या प्रयोगानंतर ह्या माणसाला वाटतंय, की आपण ह्या रील्स करूया आता आणि रील्स करून आपण पोहोचूया. म्हणजे तो जो एक वर्ग राहिला, तो आपण एक्सप्लोर करू आणि त्यांना आपण थिएटरमध्ये घेऊन येऊ. ही जिद्द असली पाहिजे, बरोबर. की झालंय, नाटक केलंय, होतायत प्रयोग.
नाहीतरी चांगलंच बुकिंग आहे प्रेक्षक. नाही, कायम म्हणजे डे वन पासून प्रेक्षकांना गृहीत न धरणं हे एकमेव त्याच्या मागचं कारण आहे. बरोबर ना प्रशांत? डेफिनेटली ॲज अ आर्टिस्ट वी आर अन्सरेबल ना. बरोबर. वी शुड बी अन्सरेबल ॲक्च्युली. वी शुड बी अन्सरेबल. म्हणजे 500 रुपयाचं तिकीट काढून आल्यानंतर जाताना किमान ते 500 रुपयाचा आनंद घेऊन गेला पाहिजे. किमान नक्कीच. किमान विथ इंटरेस्ट झालं तर जवळजवळ 600 रुपये. बरोबर. हां, म्हणजे तर माझं म्हणणं तेच असतं, की तुम्ही मुळात मराठी रसिक प्रेक्षक तिकीट काढून येतो नाटकाला हे महत्त्वाचं आहे. तुमचे एवढे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, एवढे न्यूज चॅनलचे मनोरंजनाचे न्यूज चॅनल मनोरंजनच झालेलं आहे. तर ते एवढे मनोरंजनाचे चॅनल्स आहेत तुमच्याकडे, तर ते सोडून तुम्ही तुमच्या नाटकाला येत आहेत. याचाच अर्थ त्यांची तुमच्याकडून काही अपेक्षा आहे. बरोबर आहे. तर अपेक्षा पूर्ती करणं महत्त्वाचं आहे. तर तुमची विश्वासार्हता वाढते. म्हणजे इतके वर्ष काम करून मुळात विश्वास मिळवणं प्रेक्षकांचा हा ते एक मोठा महत्वाचं आहे. टास्क असतो. बरं, या सगळ्यात नाटकं तर बघायला येतात. तर सरांचं एक गाणं आहे, सुख म्हणजे नक्की काय असतं? ते आवर्जून प्रेक्षक बघायला येतात आणि अजूनही आणि आणि बघ ना, आमचं नाटक असू दे, दुसरं नाटक असू दे, मी प्रशांतला कायम चिडवते. त्याचं दुसरं नाटक आहे, तुला शिकवीन चांगलाच धडा. शिकायला गेलं. सॉरी, माझ्या सिरियलचं नाव घेतलं. शिकायला गेलो एक. त्या नाटकाच्या आता ते सारखं आहे ना, म्हणून तसं झालं. ते शिकायला गेलो. त्या नाटकाला गेले प्रेक्षक तरी सुद्धा नाही. मी म्हटलं, हे काय? गाणं कोणतं म्हणता? सुख म्हणजे नक्की काय असतं? म्हणजे काय, याला काय अर्थ आहे? असं मी त्याला सारखं चिडवत असते. ते नाटक संपलेले लोक म्हणतात तेवढे कडवं म्हणून दाखवणार जातं. मला सांगा सुखन म्हणजे काय असतं. म्हणजे एकाच तिकिटात 2-2 गोष्टी कशा होतील? पण सर ते पहिलं गाणं आहे जे आधी नाटकात प्ले झालं आणि मग ते चित्रपटात दिसलं आम्हाला. हो. त्याबद्दल काय सांगाल? नाही ते कसं आहे, की गाणं ते लक्षात का राहिलं याचा तर थोडा अभ्यास तू केलास. तर एक तर त्या गाण्यात ना मेलोडी आहे. हो. दुसरे सुरांची संख्या कमी आहे. आणि ते सुंदर शब्द. सहज बोलता येतील, सहज गाता येईल असं ते गाणं आहे. म्हणजे ज्याला गाता येत नाही तोही गुणगुणू शकेल असे ती चाल आहे. आणि तिसरं अतिशय महत्त्वाचं रंगा गोडबोलेनं त्याचे शब्द अतिशय सोपे लिहिलेले आहेत. शब्दांची गर्दी नाहीये, विरार ट्रेन नाहीये. संध्याकाळची विरार ट्रेन नाहीये. गर्दी सोपं हलके हलके शब्द आहेत, सोपे शब्द आहेत. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं? काय असतं? ते पुण्य घर बसल्या मिळतं. बरोबर. इतके सोपे शब्द आहेत. आणि ते कधी-कधी ना रिॲलिटीला असं टच करून जातं म्हणून ते अजून आपलंसं वाटतं. ते ते सोपं आहे. आपलंसं वाटणं हेच त्याचं काय म्हणू कारण खरं. आहे क्लिक हां. होण्याचं. कारण ते गाणं आपलंसं वाटतं. अरे, आपण म्हणू शकतो, आपल्या त्यातल्या गोष्टी रिलेट करू शकतो. हे बरोबर. त्यातलं काय म्हणू त्यातलं गोडवा आहे त्या गाण्यातला. बरं, एवढ्या सगळ्या एवढ्या वर्षांच्या एका अनुभवानंतर असं कधी वाटतंय का, की अरे ह्या कलाकारासोबत मला काम करायचं होतं आणि ते आता राहून गेलं? असं काम काही? करून आम्ही आयुष्यभर काम करत होतो. आमचं संपलं नाही तसं करिअर. नाही, कोण असं कलाकार आहे का, की जे आता हयात नाहीये त्यांच्यासोबत तुम्हाला अच्छा. काम करायचं होतं? असं कोणी आहे? नाही माझ्या डोक्यात मला जे कार्टी परिमात पडली जे करायचं होतं ते मी केलं. हो. मोहन जोशी आणि स्वाती चिटणीस करायचे. हां, नाही तिचं म्हणणं कुठल्या कलाकारांबरोबर काम करायचं राहिलं. राहील. कलाकारांबरोबर मोहन हं. जोशींबरोबर राहिलं काम करायचं. नाना पाटेकर बरोबर राहायचं. दिलीप प्रभावळकर राहिले. बरेच राहिले कलाकार खूप राहिले तसे. खरंच आहे. तुम्ही? मग पूर्वीच्या काळी मला फार पूर्वीपासून अरुण सरनाईक खूप आवडायचे. तर ते गेले त्यामुळे ते एक राहिलं. पण आता अनेक कलाकार आहेत की ज्यांच्याबरोबर खरंच कामं करायला आवडतील. सुमित राघवन आहे, सचिन खेडेकर आहे किंवा मोहन काका आहेत. मोहन काकांबरोबर पण काम करायचं राहिलंय. म्हणजे तसं नाटकात केलं होतं आम्ही अमेरिकेच्या दौऱ्यापुरतं, पण तेवढंच. पण या गोष्टी आवडतील. बरं, जाता-जाता आपण एक टंग ट्विस्टर करूयात का? बरं. हं. लग्नाची गोष्ट आणि गोष्टीतलं लग्न. ही लाईन आहे. काय लग्नाची गोष्ट आणि गोष्टीतलं लग्नात लग्न? हां, लग्नाची गोष्ट आणि गोष्टीतलं लग्न. लग्नाची गोष्ट खरं असते, गोष्टीतलं लग्न खरं नसतं. लग्नाची गोष्ट गोष्टीतलं लग्न. बस एवढंच बोलायचं. एवढंच बोलायचंय. हां, हां, टंग लग्नाची ट्विस्ट. गोष्ट गोष्टीतलं लग्न. हां. टंग ट्विस्टर. बोलत राहायचं. अच्छा कंटिन्यू. बोलत राहायचं. लग्नाची गोष्ट गोष्टीतलं लग्न. 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 सोपं आहे गं. खूप छान वाटलं तुमच्या दोघांशी बोलून. Thank आता मी you. इथे शांत बसून तुमचा हा Yes. प्रयोग एन्जॉय करते. येस, एन्जॉय. थँक यू.